खरोखर साहेबांचे या ठिकाणी कौतुक आहे. आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपला टायमिंग 7:30चा होता. आता त्यांनी मीटिंग 7:45ला सुरू केली आणि आता 10:30 व्हायला आलेले आहेत. जवळजवळ पावणे 3 तास या ठिकाणी ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार मानूया. आणि एवढंच काय, त्यांनी कालचा अनुभव सांगितला सचिन यांना, की बाळा तू लवकर ये. काल मी घरातून 6 वाजता निघालो, ठाण्याला मला जायला 9 वाजले, ट्रॅफिक असतं म्हणून. तेव्हा आपले वर्धमान आणि सचिन आज लवकर गेले आणि साहेब 6:30लाच इथे आले. म्हणजे 6:30 ते 10:30 आता वाजलेले आहेत. 4 तास ते आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी आणि खरोखर त्यांचे आभार मानूया. आजच्या दिवसातली ही 4थी मीटिंग. इथून सप्तपर्णीमध्ये मॅनेजिंग कमिटीची एक मीटिंग उरकून मी इथे आलो. सकाळी एक मीटिंग आणि दुपारची एक मीटिंग, या 2 मीटिंगमध्ये 2-2 तास बोलावं लागलं. त्यानंतर सप्तपर्णीमध्ये एक अर्धा तास तिथे बोलत होतो. त्यानंतर इथे म्हणजे दिवसा 7 ते 8 तास मी रेग्युलर हे प्रबोधनाचं काम गेली 6 वर्ष करत आहे, एखादा दिवस देखील न सोडता. कोणतंही सेवाभावी कुठलं मानधन न घेता साहेब स्वतःचा एवढा वेळ देतात, एवढं लांबून येतात. म्हणून खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. टाळ्या वाजवून त्यांचं या कार्याला आपण दाद देऊया. काल रात्री 1 वाजता मीटिंग संपली. घरी पोचताना 2:15-2:30 वाजले, कारण 9ला पोचलो. त्यानंतर हा जो प्रकार जो तुमच्या समोर झाला तो तिथे झाला. त्यानंतर प्रश्नोत्तर झाली आणि 1ला मीटिंग संपली. घरी येताना ठाण्याहून 2-2:15 वाजले. झोपेपर्यंत, आंघोळ करून झोपेपर्यंत, सकाळी परत 5:30-6ला उठून रोजच्या प्रमाणे कार्यक्रम चालू. मी मॉर्निंग वॉकला जातो समुद्र किनाऱ्यावर, तर लोक तिथे माझ्याबरोबर, मी हाफ पॅन्टमध्ये रनिंग करत असताना तिथे लोक येतात. तिथे बोलता बोलता आमचा 500 मीटरचा प्लॉट आहे, किती एरिया आम्हाला मिळणार, हे तिथे पण सकाळी भेटून पण सांगतात. त्यानंतर मी तिथून हे करून घरी परत येतो. त्यावेळेला बिल्डिंगीच्या गेटच्या बाहेर लोक उभी असतात भेटण्यासाठी, की जरा आमचं एक कागद बघा. तर असे दिवसभर मला लोक बिझी ठेवतात आणि मला त्याचा कुठेही कंटाळा येत नाही, कारण हे मी करायचं ठरवलेलं आहे. तर जितकं माझ्याच्याने करता येणं शक्य आहे, याच्यात फक्त जर तुम्हाला खरंच माझे आभार मानायचे असतील तर अशी बिल्डिंग इथे उभी करा की लोअर परेल स्टेशनवर उतरल्यावर लालबागचा राजा बघायला लाईनीत उभे राहून लोक जातात, तसे लोकांनी इथे बघायला यावं. या लोकांनी पहा बिल्डिंग अशी काहीतरी उभी करा. नाही तर नव्या मुंबईत इतक्या बिल्डिंगी झाल्या, फक्त कटिंग पेस्टिंग, कॉम्प्युटर मधून जगातले कुठले बिल्डिंगी घ्यायचे, त्याचे कटिंग पेस्टिंग करून हे करायचे. एका बिल्डिंगीलाही नव्या मुंबईला अवॉर्ड मिळालेला नाही. त्यामुळे अशी काहीतरी बिल्डिंग उभी करा की ज्या बिल्डिंगी करता लोक 10 ठिकाणून वेगवेगळ्या गावून येतील. आणि सानपाड्यामध्ये या लोकांनी, आपल्याला इतिहास रचायचा आहे. एरवी काय, माणसं येतात किड्या मुंग्याप्रमाणे जगतात आणि निघून जातात. जो माणूस काहीतरी अशी गोष्ट सोडून जातो की आपल्या गेल्यानंतर पुढचे 50-60 वर्ष लोक आठवण काढतील, अशी एखादी बिल्डिंग आपण किमान उभी करावी, की जेणेकरून सानपाड्यातच नव्हे तर नव्या मुंबईत अशी बिल्डिंग झाली नाही, अशी उभी करावी. धन्यवाद. विशेष सानपाड्यामध्ये जे काही लोकांना वेगळे अनुभव आलेले आहेत, काही 1-1 वर्ष अडकून राहिले, त्याची कारणामध्ये मी जात नाही, मला ती सर्व कारणं माहिती आहे, पण त्याच्यात आपण तो विषय बोलायचा नाही असं ठरवलेलं आहे. तर त्याच्या तुलनेनं आपली घरं ही उत्तम आणि श्रेष्ठ कशी होतील याच्याकडे आपण लक्ष द्या. आणि नव्या मुंबईत कोणी आलं तरी सानपाड्यात या ठिकाणी जाऊन या सेक्टरमध्ये आम्हाला गेलं पाहिजे, अशी लोक यायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की चित्रा सोसायटी आणि पूर्वरंगमध्ये मी सांगतो, त्यांना शनिवारी रविवारी लोक इतकी भेटायला जातात
की माडकांच्या मिसेस आणि कदमांच्या मिसेस मला नेहमी फोन करून सांगतात, तुम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या बिल्डिंगीचं सांगतात, लगेच शनिवार रविवारी लोक येतात आमच्याकडे आणि आमच्या यांना तुम्ही वेळ मिळतच नाही हो, सुट्ट्यामध्ये सुद्धा लोक भेटायला येतात. तसं लोकांनी इथे येऊन तुमची बिल्डिंग पाहावी आणि एक उत्तम उदाहरण म्हणून ते राहावं, असं काही